नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळू शकतो. तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहायला मिळते. तर कोबीला क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. आवकही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून कोबीसाठी पाहायला मिळते. पापडाची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. वादगावड्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून वादगावड्यासाठी पाहायला मिळते. गाजरची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 18 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून गाजरसाठी पाहायला मिळते. आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. तर हे जे आवक आपल्याला पाहायला मिळते तर बाहेरच्या राज्यातील मोठ्या प्रमाणात आवक गाजरसाठी पाहायला मिळते. चवळीची शेंग पाहायला मिळते. तर चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. शेवगा शेंगाची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार शेवगा शेंगासाठी आज 40 रुपये ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर बरेच दिवसापासून शेवगा शेंगासाठी दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. 5 किलो बिटाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 12 ते 15 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या बिटासाठी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून बिटासाठी दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 20 रुपये ते जास्त 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते. आवकही भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. काकडीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 22 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दर पाहायला मिळते. तर बाजारामध्ये काकडीची आवक कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते. तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत हिरव्या काकडीसाठी देखील दर पाहायला होते. त्याचबरोबर चायना काकडीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः आज दरामध्ये थोडीशी घसरण चायना काकडीसाठी झालेली पाहायला मिळते. 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी दर पाहायला मिळते. आवक कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये तेजी 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते, परंतु आज दर जे आहे ते थोडेसे 10 ते 5 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात. बेन्सची क्वालिटी पाहायला मिळते. तर बेन्ससाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 45 रुपये चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या बेन्ससाठी दर पाहायला होते. वाटाण्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 80 ते 90 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहायला होते. तर वाटाण्याचे दर यंदाच्या वर्षी आपल्याला थोडेसे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार दरामध्ये थोडेसे आज चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून दर पाहायला होते. पुणेरी गवारची क्वालिटी 1 नंबर क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला होते. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी आज 15 ते 16 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर दोडक्याच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी आपल्याला तेजी पाहायला मिळते.
काळ्या भारताच्या वांगासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी बरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला होते. तर 15 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला होते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांगा पाहायला होते. तर साधारणतः 15 ते 25 रुपयापर्यंत जळगाव वांग्यासाठी दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला फ्लावरसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो आहे. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. कवळ्याल्याचे क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत कवळ्याल्यासाठी दर पाहायला होते. तर चांगल्या मीडियम क्वालिटीच्या आल्यासाठी साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 75 ते 80 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर पाहायला होते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. तर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 75 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला होते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी 5 ते जास्तीत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 7 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. तर हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून दर पाहायला होते. आवक भरपूर मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे. कोथिंबीरीची क्वालिटी पाहायला मिळते. तर कोथिंबीरीच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 25 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर ज्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 25 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतात. शापूची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 4 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 7 रुपयापर्यंत शापूसाठी दर पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर कडापा एक व्हरायटीची हिरवी मिरची पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान काळ्या पाटीच्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये तेजी हिरवी मिरचीसाठी पाहायला मिळते.